अरे हॅलो मिस्टर 89%. ओळखलत का मला? अरे तू चुकून मलाच फोन केलास परत. म्हणजे मला होते 89%, पण तू रोमॅन्टिक कोणाला तरी फोन करणार होती ना? ओ नो नो नो, मी 72% वाली आहे. रिमेंबर आपण एका फ्रेंडच्या पार्टीत भेटलो होतो. बापरे, आता असं बोलायचंय का? अवघड आहे. पण अवघड आहे अगं. अरे अवघड काही नाही, एकदम सोपं आहे. हे बघ, मी होऊन बोलणार आणि तू अजिबात तू नाहीयेस. म्हणजे तू एक रोमॅन्टिक, मुलींशी फ्लर्ट करणारा आणि मुलींशी बोलताना अजिबात कॉन्शियस न होणारा, मोकळेपणाने बोलणारा मुलगा आहे. कळेल? तरी मला 89% 10वीला. हा, हुशार मुलं रोमॅन्टिक नसतात असं कोणी सांगितलं? बरोबर आहे. म्हणजे तुमचं बरोबर आहे. काय 10वी-12वीच्या मार्कांवरती हुशारी ठरते आता? बरोबर, अगदी बोल. हे बघ, असं असं हुशार मुलगा नाहीये मिस्टर 89%. सो टेल मी मिस्टर 89%, व्हॉट यू लाईक? अच्छा, म्हणजे बघा आता, फळ डाळिंब, भाजी भेंडी, रंग निळा, पक्षी कावळा आणि हो, उभऱ्या गालांच्या, मोठ्या डोळ्यांच्या आणि रुसक्या ओठांच्या मुली. सगळं आवडतं. गावात क्या तू इतकं ऑब्झर्व करतोस होय रे मला? कांट बिलीव्ह दिस. मला सांगा, तुम्हाला काय आवडतं? मला की नाही, म्हणजे बर्ड्स मध्ये किंगफिशर, आय मीन खंड्या. आय लाईक खंड्या सो मच. म्हणजे तो इतका कलरफुल असतो ना, त्याच्यात इतके कलर्स असतात, ब्लू, चॉकलेटी, व्हाईट. आय लाईक इट सो मच. आणि तो असं तळ्याच्या काठी बसतो आणि ते छोटे छोटे फिश खातो. ब्युटिफुल. अच्छा, मग मी एक काम करतो. मी ते तळवतो आणि तुम्हाला मी मासे पुरवत जाईन. हे वंडरफुल आयडिया. म्हणजे मी ना त्या तळ्यामध्ये अशी डुबकी घेईन आणि सगळे फिश खाऊन टाकीन आणि तळ्याच्या पाण्यामध्ये भिजून अशी ओली ओली चिंब होईल. हा, सगळे मासे खाऊ नका, बाकीच्या पक्ष्यांसाठी पण राहू दे. ऍक्च्युली नको, इट्स अ बॅड आयडिया. म्हणजे त्या तळ्यामध्ये बाकीचे पण बर्ड्स येतील आणि कटांगळ्या खातील. सो नो नो, दिस इज नॉट डन. दिस इज अ बॅड आयडिया. मग काय करूयात बरं का? हा, मी एक काम करतो. मी जंगलातलं ते एक प्रायव्हेट तळ होतो, ज्याचा पत्ता फक्त मी 72 यांनाच माहिती आहे. काय महिना झोप येत नाही वाटतं? हा, तुम्ही काय चुंबक ऋतूज आहे का असं रात्र रात्रभर बोलायला? महिना पण सांग ना यार, काय करू त्या पोरीचं? झोप जा. आई शपथ यार, म्हणजे खरं साईबाबाची शपथ खाऊन सांगतो, यावेळेला खरं प्रेम आहे. खरंच बघ, डोळ्यात बघ ना तू. हे बघ, ए दिस इज नॉट फेअर यार. मी आता खंडे आहे की नाही, मग मी मैत्रीण म्हणून कसं काय बोलू? आपण खंड्या नावाचं कुत्रं होतं आमच्या गावाकडं, नाही का तुझं? काय यार, मी किती मस्त बर्ड होऊन फिरत होते आकाशात. ह्याने ना मला एकदम धाडकन जमिनीवर आणलं. चला, 72, झोपा आता. हे उरलेलं सगळं स्वप्नात पूर्ण करू. नको ना. हे मला काम करायचंय, बोलू नंतर. नको नको. थांब 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 चल. अरे दादू, काय रे, किती पसारा करून ठेवता रे, कचरा कुंडी करून ठेवता. चहा घे. गरम आहे हा, अरे अरे, हा अजून झोपलेला कसा? याला जायचं होतं ना सकाळी. नाही, ती ट्रिप कॅन्सल झाली. हो का? अरे पण म्हणून काय झालं रोकड्या? ऐक, काय रे बाबा ही पुरा. ए रोकड्या, उठतो ना बाळा? 5 मिनिट. अरे 5 मिनिटं नाही, नाश्ता करायचंय की नाही? उठ रे.
गुड मॉर्निंग आई. चुकीचं म्हणतेस का तू? म्हणजे तुला म्हणायचं ऍक्च्युली श्याम सुंदर, पण तू म्हणतेस घनश्याम. ऐकायला आलं मला असं. काय रे? अरे हे काय रे? हा उठला अरे आता. हो मोकली. कसं आहे ना, आज माझा मूड जरासा फ्रेश फ्रेश एकदम असा जोशात आहे मी फार. सांग फक्त तू आज काय काम करू. म्हणजे हे बघ, ही चादरीची ची घडी करू का चहा गाळू का कपड्यांची घडी करू, फक्त सांग तू. आज ये विघ्नेश बंदार रेडी आहे. ए बंड्या, तू माझं एकच काम कर, चहा विसळून घे, मला कपशा टाकायचे. अरे वा, याचं उलट करू शकतो आपण. हाय. तुझ्या भावाचं काय खरं नाही राव. नाही रे, तो नेहमीच खिडकीतनच जातो. ते नाही, बघ ना, सकाळी सकाळी सर्व्हिसिंग झाल्यासारखं बोलायला लागला एकदम. मॉमुडी मॉमुकली. म्हणला काम करू का, तरी झोले बघ. लक्ष ठेवायला लागतं राव. सकाळी सकाळी मेसेज करायला लागला. हा का खिडकीतनं गेला? गुड मॉर्निंग मिस्टर 89 बोला मिस 72. झोप लागलेली दिसत नाही. इकडे ना खूप डास झाले आणि काल खूप थंडी पण होती रात्री. डासांचं माहित नाही, पण थंडीवर उपाय आहे माझ्याकडे. प्लीज फाइंड युअर लँग्वेज मिस्टर 89. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं असाल. एक मिनिट. आमचा ब्लँकेटचा बिझनेस. आमच्याकडे सगळ्या प्रकारची पांघरुणं, रजया, शाली, घोंगडं, कांबळं सगळं मिळतं. प्रत्येक थंडीला तिला साजेसं पांघरून. तुम्हाला काही वेगळं वाटलं का? ओह आय एम सॉरी. मला वाटलं की काय वाटलं? आय मीन यु नो. एक मिनिट. तुम्ही मला झोप न येण्याची कारण सांगत तर नाही आहे ना? हा म्हणजे तसंही आहे थोडंसं, पण मी काय म्हणते 89%. तुम्ही थंडीसाठी ठिगळं लावून केलेली गोधडी देऊ शकाल का मला? मिळेल ना, मिळेल. तुम्ही मला थंडीचा प्रकार सांगता का फक्त? जसं सुसाटाचा वारा, अच्छा, हुरहुर हुळहुळ, ओके. मनातले शहारे. पण हे नेमकं थंडीमुळे होते की अजून कशामुळे ते कळत नाही. हा, आणि पांघरुण विकणारे जरा थांबा, मी तुम्हाला फोन करते. काय ग, मी आता तुला पांघरुणाच्या ऍप बद्दल सांगणार होतो, जस्ट सुचलेलं. अरे आदिल आलाय, मी फोन ठेवतेय सौमित. मग नंतर म्हणायचं ना मी भाव खातो. नाही म्हणणार, बाय. हॅलो. काय 7:45 वाजले, तू काय अवतार? झोपला नाहीस का रात्रभर? का? अरे आदिल, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ.
म्हणजे तू एवढा सिरियस आहेस रेणू बद्दल? हा? अय, हाय, अय, हाय, अय. ना 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 ना. अभी कुछ दिनों से लग रहा है कि बदले बदले से हम हैं. हम बैठे बैठे दिन में सपने देखते नींद कम है दिल पे शक मेरा इसे प्यार हो गया. ला ला. काय धिंगाणा चाललाय प्रभात समय? हा हा इथे कसा आला? हा तेच हा इथे कसा आला आता सकाळी सकाळी? का रे तू इकडे रात्री राहू शकतो पण हा इकडे सकाळी येऊ नाही शकत? नाही 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 रात्री उशीर झालाय म्हणून राहणं वेगळं आणि सकाळ सकाळी हे असं अवतरणं वेगळं. हा गडी आता इथे अवतरलाय आणि सकाळ सकाळी एखादा माणूस आपल्या दारात असं उभा टाकतो तेव्हा त्याला काहीतरी कारण असतं, त्याला घाईने कुठेतरी जायचं असतं आणि मी तर म्हणून तो त्याचा गुबगुबीत पलंग आणि उशी सोडून धावत पळत इथे येतो. तर त्याचं काय कारण आहे? त्यात हा तरुण आणि तुझं काही जिम नाही सकाळी एवढ्या लवकर इथे यायला. का आलाय काही? हा आहे इथे कारण तो सकाळी जॉगिंगला गेला होता आणि मग तो इकडनं असा येत होता आणि त्याला अचानक वाटलं अरे आपण माईच्या हातचा मस्त ब्रेकफास्ट खाऊया म्हणून तो आला. एनी प्रॉब्लेम? हिरो बाळ ती काही सांगेल असं वाटत नाही. का आलायस तू आता? ए मित्रा ऐक ना हात काढ ना. हात कशाला काढ? नाही नाही, हात काढ ना जरा. का काढायचा? रिलॅक्स बस जरा. काढला. नाही नाही काढ तू. ऐक ऐक माझं. हे बघ कसं आहे जर तू नवीन विषयात इंटरेस्ट दाखवणार असशील ना तर आधी जुन्या विंडोज क्लोज कर नाहीतर तू हँग होशील. हे काय बरं ती? आहे लॉजिक आहे माझ्याकडे. हे बघ कसं आहे तुझं आणि ऋतूचं भांडण जर संपूर्ण मिटायला हवं असेल तर तुला सौमित्राला आधी सॉरी म्हणायला लागेल आणि त्याची तुला प्रॅक्टिस करावी लागेल. नाही प्रॅक्टिस तर तुला करावीच लागेल कारण तुला डायरेक्ट जमेल असं मला अजिबात वाटत नाही. अरे सिंगल ट्रॅक माइंड आहे त्या रे. मी म्हणीन यार मी म्हणू शकतो बरं का मी हे ते म्हणू शकतो मी. सॉरी म्हण ना. म्हणू शकतो ना म्हणीन ना. म्हण ना आत्ता आदिलला म्हण. याला कशाला म्हणा? कारण तू त्याच्या येण्यावरही संशय घेतला आणि मी ऋतूला सांगू शकतो. चहा. मी ऋतूला फोन करू का रे? काय वाटतं? सॉरी. सॉरी सॉरी माझ्याकडनं चूक. अरे चूक कशी होईल अरे माझ्याकडनं? चूक माझ्याकडनं होऊ शकते काय? फोन नको लावू बाई. मला एक माणूस या नात्यानं माझ्याकडनं खूप एक वेळ झालेली असूही शकते म्हणजे म्हणून माझ्याकडनं फोन हे चूक झाली आहे. आय एम सॉरी. गुड. आता सॉरी 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 असं 50 वेळा म्हणायचं त्याशिवाय ब्रेकफास्ट मिळणार नाही. हा अरे काय बोलताय? आधी तुला हवंय काही खायला? अरे लवकर खाऊन घे आपल्याला जायचं ना ते रेणू का स्वरूप कडे. तिथे काय? तुला तुला कळलं ना? ओके पटकन आवरून घ्या. आंघोळ विंघोळ करून ये. चुंबक तुला हवंय काही खायला? भूक लागली ना मला. हो ना. आधी सॉरी म्हण 50 वेळा. अरे काय? ए माई चुंबकला भूक लागली ग. सॉरी पण म्हणायचंय त्याला. ए बाहेर ये. ए चिंटू ए दारुगडे. बाहेर. अभ्यास करतोय यार आता. अभ्यास?
तुझा MIT च्या गल्लीतला अभ्यास सांगू का? हा सांगू आईला? काकू अरे हे बघ तो विषय संपलाय. ओके फिनिश. संपलंय. पण मी स्टार्ट करू शकतो ना घरात. हा करू. अरे यार सोड ना यार. तू सोड ना बाळा. तुझा काय प्रॉब्लेम आहे? खरं सांग, तू त्या केतकीला मेसेज करतो ना? करतो ना? हो करतो मग. अरे बाळा हे बघ, तू लहान आहे, असल्या भानगडी करू नये. तू अभ्यासाचं वय आहे तुझं. हा हो ना. हा. आणि तू खूपच मोठा आहेस. ओके खूपच मोठा. मी दार उघडतो का नाही? हा उघडतो का घेऊन या? अरे ए रॉकी हँडसम, काय घराला दरवाजे लावलेत आम्ही, खिडकीतनं काय? अरे मग याला सांग ना उघडायला. हे काय रे, उघड. मी कशाला उघडू दरवाजा? तो पण आत येईल. म्हणजे म्हणजे आता अभ्यास करतोय रे. काय? उघडदार. हट यार. शी किती जबरदस्ती. काय रे, मी काय लहान- काय चाललंय? काय चाललंय? मी त्याला सांग काय, माझ्या लाईनच्या मध्ये कडमडायचं नाही म्हणून सांग त्याला. लाईन. कसली लाईन? आणि बघ मला लाईन नकोच आहे, मला डायरेक्ट सिग्नल हवाय. दादा तू याला सांगून ठेवा. काय चाललंय? ए अरे तू जर माझा खरा दोस्त असशील ना, तर या भावासाठी सांग त्याला मध्ये यायचं ना म्हणून सांग. आत्ता सांग. दादा तू ह्याची मदत करणार आहेस? दादा तू ह्याची मदत करणार आहेस? अरे नाही कर रे, तू फक्त मदत कर. आई तुझ्या लॅपटॉप मध्ये असा व्हायरस टाकला ना, सगळा डेटा 12 हे या. मग मी तुझ्या मोबाईल मध्ये व्हायरस टाकीन. मग बघ 12 हे या. हा हँग हँग. गॉगल गायब. तुझे सगळे शर्ट गायब कर. सगळे शर्ट गायब. अरे पॅन्ट फाडल्याच म्हणून समज रे. तुझं ब्रेकअपच करीन बघ. काय ब्रेकअप करतो? ब्रेकअप बोलला. ब्रेकअप तुला बोलला. ब्रेकअप बोलला. ए अरे त्याला सांग ना यार, सच्चा प्यार दिसत नाही का? त्याला सांग ना समजून, मध्ये येऊ नको म्हण ना. कसं आहे ना बाळांनो, मी तुमच्या दोघांपैकी एकाची साईड घेणार नाही, आणि दोघे एकाच लेवलचे हरामखोर आहेत. मी आरामखोर आहे. सॉरी माझंच चुकलं. टॉप लेवलचे हरामखोर आहेत. भांडण्यात लहान पोरांसारखं. तुला बोलला तुला. ए, आवाज कमी, नाही तर वडिलांना आत पाठवू. नाही नको. हळू म्हण. हळू भांड रे. बाळा तुझं वय काय? तू उडतो किती? आठवतंय ना तुला? गेम टाकीन ना तुझ्यावर. कसं आहे ना, तू काहीच करू शकत नाही. आणि ती गोष्ट ना, कसं आहे ना, तो विषय आता संपलाय. त्यामुळे घरात तू कोणालाही सांगितलं तरी मला काही फरक पडत नाही. माझी वाट लागणार नाही. बर, नवीन गेम टाकू शकतो मी तुझ्यावर. नवीन गेम तू माझ्यावर? काही रे, तुला हे शक्य नाहीये, कळलं ना? आणि मी तुला घाबरत नाहीये. ओके बघायचं मी काय करू शकतो. बघायचं जरा, दाखव तू काय करू शकतोस. कारण कसं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, तू काहीच करू शकत नाही. ओके रडशील? मी रडणार? अरे विघ्नेश कधी रडला नाही रे, आणि कधी रडू शकत नाही. ओके वेडपट आहेस का? काही काय करतेस? लहान आहेस का? Excuse me. Who is Mitu? You are 99%, right? हा. किती घाबरलात हो तुम्ही? मला ओळखलं नाहीत का? ओ मिस 72, मी तुम्हाला ओळखलंय. तुम्ही इथे काय करताय? I'm good. 99%. पण काय करू हो, कमी मार्क्स मिळाल्यामुळे घरचे खूप रागवले.
सो पर्सेंटेज वाढवण्यासाठी काहीतरी करावं लागणारच ना. काय बोलतेस बाबा, काय बोलतेस तू, वेडीच का? अरे यार याला काय अर्थ आहे यार सौमित्र. आपण ठरलं होतं की नाही आपण रोल प्ले करायचं म्हणून. आपण एकमेकांना ओळखत नसणार की नाही. म्हणजे तू असा रोमॅन्टिक लाईन मारणारा मुलगा असणार आणि मी एकदम डम्बली असतात ना. म्हणजे ॲक्च्युली आय लव्ह पूल बट पूल इज ब्रिज सो दॅट्स फनी राईट. असं करणार आहे मी. ओके आपलं ठरलंय की नाही. चल परत. सो मिस्टर 99%, तुम्हाला इतके चांगले मार्क्स कसे मिळतात हो? तुम्ही मला शिकवाल का? अरे हो, शिकवेन की. बोला, कोणते विषय कच्चे आहेत तुमचे? माझा की नाही बायो अँड फिजिक्स. बाप रे. हो, मग कधी भेटायचं सांगा. ॲक्च्युली तुम्ही सांगाल तेव्हा. आय एम ऑलवेज रेडी. ओके. मग आज रात्री भेटूयात. लॉंग ड्राईव्हला जाऊयात. लॉंग ड्राईव्ह हां. कसं आहे, निसर्गाच्या जवळ जास्त चांगला अभ्यास होईल. कसं बोलताय? अरे यार, काय ए आदिल कपरे. गाडी घेऊन लॉंग ड्राईव्ह. काय तू गपरे, काय तुला नाही का सांगता येत तो आलाय ते? निसर्गाच्या जवळ जास्त मजा येईल. असं कोण बोलतंय यार? चुंबक टाईप बोलला हा. टिट्टो. काय चुंबक? नाही नाही, म्हणजे फोनवर म्हणाला सॉरी, पण म्हणजे का म्हणाला हे त्यांनी सांगितलं नाही. कदाचित त्याची हिंमत होत नसेल. चला आम्ही निघतो. कुठं? आमचं एक लिटल सिक्रेट आहे. कसलं सिक्रेट आहे रे तुमचं? चल